अकोला लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। येत्या 4 जून रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असून अकोला लोकसभा मतदारसंघाचा निकाल 28 फेऱ्यांनंतर स्पष्ट होईल। विधानसभा निहाय मतमोजणी होणार असून सर्वाधिक 28 फेऱ्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात होणार आहे, तर सर्वात कमी 22 फेऱ्या या अकोला पश्चिम मतदारसंघात होतील। अकोला जिल्हा प्रशासनातर्फे मतमोजणीची तयारी जोमाने सुरू आहे। यावर्षी शासकीय गोदामात खदानऐवजी MIDC परिसरातील वखार महामंडळाच्या शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे। अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 2058 मतदान केंद्रे आहे। विधानसभा निहाय मतमोजणी होणार असल्याने प्रत्येक विधानसभेतील मतदान केंद्रांची संख्या वेगवेगळी आहे। प्रत्येक विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। मतदारसंघाच्या मतमोजणीकरिता एकूण 100 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यात 6 विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबल अशा एकूण 84 टेबलवर प्रत्यक्ष मतमोजणी केली जाणार आहे। पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था असून त्यासाठी 26 टेबल आहे। प्रत्येक टेबलसाठी एक काउंटिंग सुपरवायझर, एक असिस्टंट आणि एक मायक्रो ऑब्झर्व्हर राहील। यासोबतच उमेदवाराचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी हजर राहणार आहे। अकोट विधानसभा मतदारसंघात 24 फेऱ्या होणार आहे। बाळापूरमध्ये 25, अकोला पश्चिममध्ये 22, अकोला पूर्वमध्ये 26, मूर्तिजापूरमध्ये 28, रिसोडमध्ये 25, टापली 16 आणि ETPBS 10 अशा फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत।